मित्रांनो, हा अपंग बांधव आला आहे जळगावहून आणि हे गृहस्थ 5 तासापासून या ठिकाणी उभे आहेत सकाळपासून अगदी, आणि यांना एक पाय नाही. आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे 8 दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहेत. जोपर्यंत आमच्या अपंग बांधवांचं मानधन हे सरकार वाढवणार नाही, देणार नाही, गेल्या 6 महिन्यापासून यांना मानधन नाही अशी यांनी या मानधनासाठी विनंती केली आहे. आणि हे अपंग बांधव या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून मोझरीत मुक्कामी आहे. बच्चू भाऊवरती अफाट प्रचंड श्रद्धा यांची, बच्चू भाऊंच्या प्रति प्रेम यांचं आहे मित्रांनो. आणि यांच्याशी मी जेव्हा बोललो त्यांनी सांगितलं की जोपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे येणार नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही. तर असे हे अपंग बांधव या ठिकाणी आले आहेत कर्जमाफीसाठी, आणि या अपंगांच्या मानधनासाठी अनेक असंख्य लोक या मोझरी ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांनी चक्क कोकाटेंना फार विचित्र शब्दात दटकारल्यासारखं ते बोलले आहेत. आणि त्यांना म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे तुम्हाला सत्तेचा माज आला आहे का, किंवा भाजपाने तुम्हाला सत्तेचा माज दिला आहे का, असं ते बोलतात. तसंच माणिकराव कोकाटेंवरती यांनी भरपूर प्रखर शब्दामध्ये टीका केली की कोकाटे तुम्हाला लाज शरम नाही असं ते बोलताना म्हणाले. आणि म्हणाले की आम्ही इकडे त्रागा करतो आहोत आमच्या जीवाचा, बच्चू भाऊंचा जीव धोक्यात आहे. आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे महाबळेश्वरला आपल्या परिवारासोबत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले आहेत. अतिशय प्रखर आणि परखड शब्दात हा अपंग गृहस्थ बोलतो आहे. आणि अतिशय त्यांची चीड निर्माण करणारं ते त्यांचं ते अतिशय चीड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे या सत्तेबद्दल, या महायुती सरकारबद्दल. तर मोझरी या ठिकाणाहून थेट तुमच्याशी तुम्हाला हे व्हिडिओमधून माझ्या दिसत आहे आपल्या चॅनलवरती. आणि साऊंड पोल्युशन भरपूर असल्यामुळे तुम्हाला यांचा आवाज कदाचित येत नाही, म्हणूनच मी त्यांचे शब्द माझ्या आवाजामध्ये तुमच्या पुढे ठेवतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.